मराठीमध्ये माझे नाव, तेलुगूमध्ये नी पेरू. डे 4 ऑफ लर्निंग तेलुगू फ्रॉम मराठी. आजचे शब्द आहेत तुमचे नाव काय आहे आणि माझे नाव स्वरूप आहे. तुमचे नाव काय आहे ह्या वाक्याला म्हणायचे असेल तेलुगूमध्ये तर मी पेरू एंटी. तुमचे नाव मी पेरू एंटी. तुझे नाव काय आहे असं म्हणायचे असेल तर नी पेरू एंटी. कारण वरिष्ठांना जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण आदराने तुमचे नाव काय आहे असं बोलतो आणि जेव्हा आपण छोट्यांना बोलत असतो तर तुझे नाव काय आहे असे बोलतो. तर वरिष्ठांना बोलायचे असेल तर मी पेरू एंटी. तुमचे नाव काय आहे आणि छोट्यांना बोलायचं असेल तर नी पेरू एंटी. तुझे नाव काय आहे. आता नेक्स्ट शब्द आहे माझे नाव स्वरूप आहे. ना पेरू स्वरूप. ना माझे नाव स्वरूप आहे. ना पेरू स्वरूप. तर आज आपण शिकलेलो आहे 2 वाक्य. तुझे नाव काय आहे किंवा तुमचे नाव काय आहे आणि माझे नाव स्वरूप आहे. ना पेरू स्वरूप, नी पेरू एंटी किंवा मी पेरू एंटी. कमेंट डे 5 फॉर टू कंटिन्यू लर्निंग.